नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय राज्यांत वेलनेस ट्युरिझमचें केंद्र जावपाची पुराय तांक आसा अशें मत गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी व्यक्त केलां. ते पेडण्यां धारगळे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयोजीत 10व्या आयुर्वेद दिसाच्या कार्यावळींत मुखेल सोयरे म्हूण उलयताले. आयुर्वेदाचें म्हत्व आतां संवसारभर ज्ञात आसा अशें तांणी म्हळें. Government of India's decision to fix 23rd September as Ayurveda Day coincides with the autumn equinox beautifully reflects Ayurveda philosophy and harmony between body, mind, spirit and environment. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी ह्या वेळार म्हळें की आयुष विजा हील इन इंडिया अशा पद्दतीन भारताक आयुर्वेदाच्या माध्यमांतल्यान ग्लोबल वेलनेस केंद्र करपाच्या नदरेंतल्यान सरकारान काम सुरू केलां. 10 वर्षों की यात्रा में पहली बार आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार ने आयुर्वेद दिवस को निश्चित तिथि 23 सितंबर को मनाने का निर्णय लिया है. जैसा कि हम सभी जानते हैं, इस वर्ष की थीम आयुर्वेद फॉर पीपल एंड प्लेनेट, यह हमारे उस संकल्प को दोहराता है कि आयुर्वेद केवल रोगों की चिकित्सा नहीं बल्कि जीवन और पर्यावरण दोनों के संरक्षण का विज्ञान है. यह परंपरा हमें सिखाती है कि व्यक्ति का स्वास्थ्य तभी संभव है जब प्रकृति स्वस्थ और संतुलित हो. जाल्यार गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयुर्वेदाक आतां अच्छे दिन आयल्यात अशें म्हळां. धारगळे ह्या संस्थेच्या विस्तारीकरणा खातीर आनीक सुवात दिवपाच्या प्रस्तावाचेर गोंय सरकार विचार करतली अशें आश्वासन तांणी दिलां. पहले 10th आयुर्वेदा डे 2025 आयुर्वेदा फॉर द पीपल एंड आयुर्वेदा फॉर द प्लेनेट ये कार्यक्रम आज गोवा में हो रहा है. इसलिए मैं भारत सरकार के आयुष मंत्रालय का बहुत बहुत धन्यवाद करता हूं. इन्होंने इतना बड़ा आयोजन हमारे गोवा में किया. एंकर ने बोला कि 2 आयुर्वेदिक डॉक्टर स्टेज पे हैं. मैं तो बताऊंगा कि हॉल में ऑफ कोर्स 90% ऑफ द पब्लिक टुडे इज द आयुर्वेदा डॉक्टर्स. इसलिए मैं इस आयुर्वेदा डे को आपको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. गोंय विधानसभेच्या सभापती पदाचेर सावड्डेचो आमदार गणेश गांवकार भाजपाचो उमेदवार म्हूण अधिकृतपणान जाहीर केला. गणेश गांवकारान मुखेलमंत्री प्रमोद सावंत, मंत्रिमंडळ आनी जायते आमदार हांच्या हजेरेंत उमेदवारी अर्ज दाखल केलो. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार आपली प्रतिक्रिया दिली. आज फॉर्म आम्ही स्पीकर या इलेक्शना खातीर भरला. आमच्या बरोबर ऑल टुगेदर एमजीपीचे लिडर बाब सुनील ढवळीकर आमच्या बरोबर असतात. आमचे तिनूय इंडिपेंडंट आमदार हे आमच्या बरोबर असतात आणि आमकां खात्री आसा की आमी परत एकदा आमचे मेजॉरिटी आमचे आमदार बाब गणेश गांवकर हे सभापती जातले. परवा इलेक्शन्स आसा. आमी नॉमिनेशन फायल करपा खातीरच आज आयिल्ले. आमी पुराय आमचे अलायन्स पार्टनर अलॉंग विथ द इंडिपेंडन्स आमी युनायटेड असल्या कारणान नवीन स्पीकराचे इलेक्शन परवा जाल्या उपरांतूच तांचे अभिनंदन करता. गोंय सरकारान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला विविध सुदारणा आनी लोकां खातीर सुरू केल्ल्या नाविन्यपूर्ण उपक्रमां खातीर वट्ट 7 स्कॉच पुरस्कार मेळयल्यात. एका स्वतंत्र आनी परिणाम आदारीत मुल्यांकन प्रक्रिये उपरांत हे पुरस्कार भेटयतात. हाका लागून गोंयच्या प्रशासकीय कामाक राष्ट्रीय पावंड्यार एक वळख मेळ्ळ्या. पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यांत फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडूं येता. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अदीक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 नमस्कार.